बातमी कल्याण पश्चिम येथील हनुमान मंदिर चौकात भीषण अपघात झालाय। अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय। शाळेतून घरी जाताना रस्ता क्रॉसिंग वेळी डंपरनं धडक दिल्यानं मायलेकाचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं असल्याचं कळतंय। तर भरधाव डंपरनं धडक दिल्यानं दोघांचा मृत्यू झालाय। कल्याण पश्चिम येथे ही घटना घडली आहे। हनुमान मंदिर चौकामध्ये अपघाताची ही घटना घडली आहे। रस्ता ओलांडत असताना भरधाव डंपरनं एका मायलेकाला धडक दिली आणि यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालेला आहे। दरम्यान पोलिसांनी या ड्रायव्हरला ताब्यात घेतलेला आहे। आणखीन एक मोठी बातमी, भाजपचं महाराष्ट्रात धक्कातंत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। काल ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, तर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे काँग्रेसला झटका देणार आहेत। खासदार अशोक चव्हाण यांच्या मध्यस्थीनं काँग्रेस पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप आता आक्रमक झालेली पाहायला मिळते। तर आता काँग्रेस पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, आपण जर पाहिलं असेल तर भाजप महाराष्ट्रामध्ये धक्कातंत्र सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आता थोड्या वेळामध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी आपल्याला भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याचं काल पाहायला मिळालं आणि आता पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्या मदतीने काँग्रेसचे अधिकारी आपल्याला भाजपमध्ये पक्षप्रवेश करताना पाहायला मिळाले। रोज आपल्याला या ठिकाणी मुंबईमध्ये पक्षप्रवेश सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि आता अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये काही पक्षप्रवेश आपल्याला होताना पाहायला मिळतील। दररोज भाजपा आपल्याला मुंबईमध्ये इतर महाविकास आघाडीतल्या पक्षांना धक्कातंत्राचा वापर करत नगरसेवक असतील किंवा प्रमुख लोकप्रतिनिधी असतील, पदाधिकारी असतील, त्या ठिकाणी भाजपमध्ये पक्षप्रवेश देताना पाहायला मिळतात। तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।